ची स्तुती असो, त्याच्या पवित्र नावाला मान महिमा गौरव आतापासून सदा सर्वकाळपर्यंत असो. प्रियांनो, आजच्या या पवित्र वारच्या भक्तीमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करीतो. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धावा करा, राष्ट्रास त्याची कृत्ये जाहीर करा, त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा, त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा, त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहे त्यांचे मन हर्षित हो. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वरा, राजाच्या राजा प्रभूच्या प्रभू अखिल सृष्टीच्या निर्माण करता आपले जिवंत देव बाबा, तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो यासाठी की तू स्तुतीस पात्र आहेस, भयास योग्य आहेस, आमची काळजी वाहणारा स्वर्गीय पिता तू आहेस. आणि म्हणून प्रभू परमेश्वरा, आम्हा सर्व तुझ्या लेकरांवर तुझी दया करुणा प्रीती ही सदैव आहे की ज्याद्वारे या जिवंतांच्या भूमीवर या क्षणापर्यंत प्रत्येकाचा सांभाळ तू केलेला आहेस. दयागंत बाप्पा, तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो यासाठी की पुन्हा एक वार मागील आठवडाभर सांभाळून आजचा हा पवित्र वार आम्हा प्रत्येकाच्या जीवनाला तू जोडलास. यासाठी की प्रभू परमेश्वराच्या या पवित्र वारी आम्ही आत्म्याने खरेपणाने तुझी भक्ती तुझी उपासना करावी. आणि म्हणून यावेळेला प्रभू परमेश्वर आजची ही भक्ती तुझ्या पवित्र हाती देतो यासाठी की आजच्या भक्तीचा चालक मालक तू हो. आणि आजची भक्ती आम्हा सर्व तुझ्या लेकरांसाठी तू आशीर्वादित कर. आजच्या दिनी राखून ठेवलेला तुझा मानना प्रभू परमेश्वरा तुझ्या सर्व लेकरास यासाठी की प्रभू परमेश्वरा तुझ्या सर्व लेकरांचा आध्यात्मिक पालन पोषण व्हावं आणि तुझ्या सर्व लेकरांच्या जीवनाद्वारे केवळ तुझा आणि तुझंच गौरव व्हावं असं तुझ्या कृपेने होते. पुन्हा एक वार तुझे आभार मानत तुझ्या नावाला धन्यवाद देत येथून पुढली संपूर्ण वेळ आजची भक्ती तुला समर्पित करत धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि गोड नावाची प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. या वेळेला आपण गीताद्वारे प्रभूची स्तुती त्याची आराधना करूया. यावेळेला आपण मराठी गीत गाऊया. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुयुग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुयुग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुयुग आहे. प्रभूचा आहे आपण उल्हास व आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे आपण उल्हास व आनंद करू. स्वर्गाच्या देवाला अवसेच गीत गाऊ. स्वर्गाच्या देवाला असेच गीत गाऊ. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुयुग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुयुग आहे.
बनू. चलावं आता त्याकडे महिमा स्तुती बनू. किती तोर तो देव सर्वस्व आपण दिले. किती तोर तो देव सर्वस्व आपण दिले. तारक तू सामर्थ तू येशू देव युगायुग आहे. तारक तू सामर्थ तू येशू देव युगायुग आहे. हालेलुया. होसाना. हालेलुया. होसाना. हालेलुया. 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 त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे. सैतानी बंधनातुनी आम्हाला सोडवितो. सैतानी बंधनातुनी आपणाला सोडवितो. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगायुग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगायुग आहे. हालेलुया. होसाना. हालेलुया. होसाना. हालेलुया. 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 प्रियांनो, आजच्या मननासाठीचा जो शास्त्र भाग आहे लूका शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 37 ते 45. लूका शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि वचन 37 ते 45. आपणाकरिता मी वाचतो. इतरांचे दोष काढण्याबाबत तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही. कोणाला दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरविणार नाही. क्षमा करा, म्हणजे तुमची क्षमा होईल. द्या, म्हणजे तुम्हास दिले जाईल. चांगले माप दाबून हलवून व शीत भरून तुमच्या पदरी घालतील. कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. त्याने त्यास दाखला दिला की आंधळाच आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय? दोघेही खाचेत पडतील की नाही? शिष्य गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही. पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसारखा होईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले मुसळ का पाहतोस? अथवा तू आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की भाऊ तुझ्या डोळ्यातले मुसळ मला काढू दे? अरे ढोंग्या, पहिल्याने स्वतःच्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले मुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. ज्याला वाईट फळ येईल असे कोणतेही चांगले झाड नाही, तसेच ज्याला चांगले फळ येईल असे कोणतेही वाईट झाड नाही. प्रत्येक झाड त्याच्या फळावरून ओळखून येते.
काटेरी झाडावरून कोणी अंजीर काढीत नाही आणि रुद्राक्षाच्या झाडावरून कोणी द्राक्षाचा घड काढीत नाही. चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो, तसेच वाईट मनुष्य वाईटातून वाईट काढतो. कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे बाहेर निघणार. वाचलेली वचनं प्रभू परमेश्वर तुम्हासाठी आशीर्वादित करो. आपण मध्यस्थीची प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वरा, राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू अखिल सृष्टीच्या निर्माणकर्त्या आमच्या जिवंत देव बापा, पुन्हा एक वार आम्ही लीन आणि नम्र अंतःकरणाद्वारे तुझ्या चरणाजवळ येतो. यासाठी की प्रभू परमेश्वरा, आजची ही आमची मध्यस्थीची प्रार्थना मी तुला सादर करीतो. दयेने कृपेने या आमच्या मध्यस्थीच्या प्रार्थनेकडे तू आपले कान लाव. या वेळेला विशेष प्रार्थना करतो दयाघन देव बापा, की खरोखर तुझी कृपा दृष्टी आम्हावर आहे. तू आम्हावर दया करीतोस आणि म्हणून आजच्या या पवित्र वारी प्रभू परमेश्वरा, आम्ही सर्व तुझ्या समक्षतेमध्ये असता विशेष प्रार्थना करतो की प्रभू परमेश्वरा, मुंबई रिजनल कॉन्फरन्स आमचे बिशप रेव्हरंड डॉक्टर अनिल सरवण, त्यांची प्रिय पत्नी मॅडम सिल्विया सरवण यांच्यासाठी मी प्रार्थना करतो की मुंबई रिजनल कॉन्फरन्सचा प्रभू परमेश्वरा हा पदभार सांभाळत असताना तू विशेष त्यांचं सहाय्य कर. त्यांच्या संगतीत तू हो. तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू दे. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरा, लागणाऱ्या सर्व गरजांची पूर्तता तुझ्या स्वर्गीय भांडारातून तू पूर्ण कर आणि त्यांची ही सेवा तू आशीर्वादित कर, बंद्रूप कर, म्हणून मी तुझ्याकडे विशेष प्रार्थना करतो. त्या उभयतास तू सुखी निरोगी असते, त्या उभयतास उत्तम प्रकारचं आरोग्य तू दे. आणि विशेषतः प्रभू परमेश्वरा, 2 दिवसापूर्वी बिशप साहेबांचा वाढदिवस झालेला आहे आणि तो वाढदिवस देखील तू आशीर्वादित केलेला आहेस. हे नवीन वर्ष त्यांच्या तू जीवनाला जोडलेलं असता, या नवीन वर्षामध्ये तू विशेष त्यांची काळजी घ्या. या नवीन वर्षामध्ये प्रभू परमेश्वरा उत्तम प्रकारचं आरोग्य तू त्यांना दे. या नवीन वर्षामध्ये विशेष तुझ्या विपुलतेच्या आशीर्वादाने त्यांचं जीवन तू आशीर्वादित कर आणि या नवीन वर्षात त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा, त्यांचे भेद योजना तू सिद्धीस नेऊन त्याद्वारे तुझं गौरव तू करून घे. विशेष प्रार्थना करतो मुंबई रिजनल कॉन्फरन्सचं एक्झिक्युटिव्ह बोर्ड, सर्व पदाधिकाऱ्यांसाठी देखील मी प्रार्थना करतो. प्रत्येकावर तुझा विपुल आशीर्वाद पाठव, प्रत्येकाचं सहाय्य कर आणि प्रभू परमेश्वरा, या धर्मप्रांताचा हा कारभार चालवत असताना तू त्यांचा सहाय्य करता. लागणाऱ्या सर्व गरजांची पूर्तता तुझ्या स्वर्गीय भांडारातून तू पूर्ण कर. त्यांना सुखी निरोगी असं ठेव आणि प्रभू परमेश्वरा, त्यांची सेवा तू आशीर्वादित कर. विशेष प्रार्थना करतो कुंतांबा डिस्ट्रिक्टचे सुप्रिटेंडेंट रेव्हरंड संजय चव्हाण, त्यांची प्रिय पत्नी रेव्हरंड क्रिस्टिना चव्हाण, त्यांचा मुलगा स्टू यांच्यासाठी देखील मी प्रार्थना करतो. या कुटुंबाला तू आशीर्वादित कर आणि विशेषतः प्रभू परमेश्वरा, या कुंतांबा डिस्ट्रिक्टचा DS पदाचा पदभार सांभाळत असताना DS साहेबांचं तू विशेष सहाय्य कर. यासाठी की प्रभू परमेश्वरा, त्यांच्याद्वारे या संपूर्ण कुंतांबा डिस्ट्रिक्टचा उत्कर्ष व्हावा. त्याचबरोबर प्रभू परमेश्वरा, कुंतांबा मंडळीची सेवा करत असता त्या उभयतांचं तू विशेष सहाय्य कर. लागणारं ज्ञान, बुद्धी, सामर्थ्य तू दे, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू दे आणि सेवेतील सर्व गरजा तुझ्या गौरवी भांडारातून तू पूर्ण करून त्यांची सेवा तू बंद्रूप कर, म्हणून मी तुझ्याकडे विशेष प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबाची काळजी व्हा, कुटुंबाच्या सर्व गरजा, त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरा, त्यांना उत्तम प्रकारचं आरोग्य तू दे आणि त्या कुटुंबाचं चालक मालक तू हो. त्याचप्रमाणे डिस्ट्रिक्टच्या सर्व मंडळांसाठी प्रार्थना करतो. प्रत्येक मंडळीमध्ये तुझं आत्मिक नवसंजीवन आण. त्याचबरोबर सर्व सेवक वर्गाची तू विशेष काळजी. डिस्ट्रिक्टच्या सर्व सेवक वर्गास तुझ्या पवित्र हाती देतो. त्याची सेवा आशीर्वादित कर, सेवा बंद्रूप कर. त्या प्रत्येक सेवकाच्या कुटुंबाची तू विशेष काळजी व्हा. सर्व गरजा तुझ्या गौरव भांडारातून तू पूर्ण कर आणि प्रत्येक कुटुंबाला सुखी निरोगी असं ठेव. प्रार्थना करतो आमच्या देशासाठी, आमचे पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांच्यावर तुझा विपुल आशीर्वाद पाठव. देशाचा राज्यकारभार चालविण्यास लागणारं ज्ञान, बुद्धी, सामर्थ्य तू त्यांना दे.
त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरा महाराष्ट्रासाठी आम्ही प्रार्थना करतो. आमचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ यांच्यावर देखील तुझा विपुल आशीर्वाद पाठव. यांना देखील ज्ञानाने बुद्धीने तू परिपूर्ण कर. यासाठी की धर्मनिरपेक्ष भावनेने प्रभू परमेश्वरा या राज्याचा कारभार त्यांनी चालवावा. त्याचबरोबर प्रभू परमेश्वरा विशेष प्रार्थना करतो आमच्या संपूर्ण देशवासियांसाठी की करोना व्हायरस प्रभू परमेश्वरा की जो पुन्हा एक वार आपलं डोकं वर काढत आहे. करोना व्हायरसचा प्रभू परमेश्वरा तिसरी लाट येण्याच्या मार्गात आहे. यावेळेला पुन्हा एक वार आम्ही या करोना व्हायरससाठी विशेष प्रार्थना करतो की परमेश्वरा तुझी कृपा दृष्टी तुझ्या लेकरांवर तू कर आणि आमच्या देशातील, आमच्या राज्यातील, आमच्या गावातील प्रभू परमेश्वरा हा करोना व्हायरस तू समूळ नष्ट कर. यासाठी की प्रभू परमेश्वरा तुझ्या लेकरांचं रक्षण तू करावंस आणि त्याचबरोबर प्रभू परमेश्वरा तुझं गौरव त्याद्वारे व्हावं असं दैनंदिन कृपेने तू होते. आणि म्हणून यावेळेला प्रार्थना करतो या करोना व्हायरस विरुद्ध लढणाऱ्या सर्व डॉक्टर्स, नर्सेस, सर्व मेडिकल स्टाफसाठी मी प्रार्थना करतो. आणि त्याचबरोबर प्रभू परमेश्वरा देशातील ज्या इतर संस्था या करोना विरोधात लढत असताना त्या प्रत्येकाचं तू विशेष साहित्य, शक्ती, सामर्थ्य, बळ तू त्यांना दे. लागणाऱ्या सर्व गरजा तुझ्या गौरवी भंडारातून पूर्ण कर. त्या प्रत्येकाला सुखी, निरोगी ठेव, उत्तम प्रकारचं आरोग्य तू त्यांना दे आणि या सर्व गोष्टी तुझ्या गौरवकृत्या हो. विशेष प्रार्थना करतो देशातील सर्व मिशनरी संस्थांसाठी. सर्व मिशनरी सुवार्थिक यास तुझ्या पवित्र हाती देतो. त्या प्रत्येकाचं तू सहाय्य कर. यासाठी की प्रभू परमेश्वरा या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रभू तुझं नाव घेत असताना त्यांच्या संगतीत तू. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरा त्यांच्या सर्व गरजांची पूर्तता तू कर. त्यांना सुखी, निरोगी ठेव, तर प्रकारचं आरोग्य दे आणि होऊ दे प्रभू परमेश्वरा सर्व सुवार्थिक, सर्व मिशनरी यांचं जीवन तू आशीर्वादित करून त्या प्रत्येकाच्या कुटुंबाची तू विशेष काळजी. देशातल्या सर्व सेवाभावी संस्थांसाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रत्येक सेवाभावी संस्था तुझ्या पवित्र हाती देतो. प्रत्येक संस्था तू आशीर्वादित कर. त्या प्रत्येक संस्थेचं कार्य आशीर्वादित कर आणि त्या प्रत्येक संस्थेद्वारे केवळ तुझं आणि तुझंच करून घे. दयागणा कोपरगाव मंडळीसाठी आम्ही प्रार्थना करतो. मंडळीमध्ये जे दुःखी कष्टी आहेत अशा प्रत्येकाच्या दुःखाचं, कष्टाचं निवारण कर. जे आजारी आहेत अशा प्रत्येकाला स्पर्श कर, आजारातून बरं कर. आणि त्याचबरोबर प्रभू परमेश्वरा कोपरगाव मंडळीला आध्यात्मिक जीवनात तू वाढी आणि म्हणून त्यासाठी त्याची आध्यात्मिक जीवनातील सर्व गरजांची पूर्तता, आध्यात्मिक पालन पोषण करण्यास विशेष तू माझं सहाय्य कर आणि या सर्व गोष्टी तुझ्या गौरवकृत्या. येणारं वचन आशीर्वादित कर. आजच्या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाशी तू बोल. यासाठी की प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्या इच्छेला सामोरं जातो आणि तुझी इच्छा या जगित जीवनामध्ये पूर्णत्वास न्यावी असं तू दैनंदिन पुन्हा एक वार तुझ्या आभार मानत तुझ्या नावाला धन्यवाद दे. येथून पुढली संपूर्ण भक्ती तुझ्या पवित्र हाती दे. धन्य धारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि गोड नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. परमेश्वराची स्तुती असो. त्याच्या पवित्र नावाला मान, महिमा, गौरव आतापासून सदा सर्व काळपर्यंत असो. प्रियांनो, आजच्या मननासाठी आपण लूक ऋषिवर्तमान याचा 6वा अध्याय आणि वचन 27, 37 ते 45 हा शास्त्रभाग आपण वाचलेला आहे. त्याचबरोबर हा जो शास्त्रभाग आहे की ज्याचा संदर्भ मत्तई ऋषिवर्तमान याचा 5वा अध्याय आणि वचन 38 ते 48 यामध्ये आम्हास पाहावयास मिळतं. आणि म्हणून यावेळेला आपण मत्तई ऋषिवर्तमान 5वा अध्याय 38 ते 42 ही वचनं आपण वाचूया की डोळ्याबद्दल डोळा व दातांबद्दल दात असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, दुष्टाला अडवू नका.
जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारितो त्याच्याकडे दुसरा गाल कर. जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाई घेऊ दे. आणि जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर 2 कोस जा. तो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे. आणि जे तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नको. वाचलेली वचनं प्रभू तुम्हासाठी आशीर्वादित करो. या ठिकाणी आपण पाहतो की प्रियांनो, हा जो शास्त्र भाग आहे यामध्ये 2 गोष्टी आम्हाला पाहावयास मिळतात. त्या ह्या की सर्वात प्रथम आम्हाला हे ज्ञात होतं की मनुष्याचं अपरिवर्तित हृदय जे आहे किंवा मनुष्याचं अपरिवर्तित हृदय चरित्र जे आहे ते या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळतं. आणि दुसरा भाग जो आहे त्यामध्ये परिवर्तित हृदय चरित्र हे कसं आहे, काय आहे ते आम्हाला पाहावयास मिळतं. आणि म्हणून उपदेशकाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि दुसरं वचनाचा भाग की ज्याच्यामध्ये आम्ही पाहतो की मानव पुत्राच्या मनात दुष्टता भरलेली असते, त्याचं मन जन्मभर भ्रांतिमय असतं, मग ते मेलेल्यास जाऊन मिळतात. की या ठिकाणी उपदेशक म्हणतो की मानव की ज्या मानवाच्या मनामध्ये दुष्टता भरलेली असते आणि त्याचं मन हे जन्मभर भ्रांतिमय झालेलं असतं. आणि मग सरते शेवटी ज्या वेळेला तो या जगातली यातायात संपवतो त्यानंतर तो मेलेल्यास जाऊन मिळतो. अशा रीतीने या ठिकाणी हे वचन आम्हाला सांगत आहे. प्रियांनो, आज लूक 6:37 ते 45 या शास्त्र भागावर आपण चिंतन मनन करत असताना मनुष्याचं जे अपरिवर्तित हृदय चरित्र आहे त्या संदर्भामध्ये आपण पाहत असताना या ठिकाणी उपदेशक 9व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनाच्या भागामध्ये म्हणतो की मनुष्याच्या काही किंवा मनुष्याच्या मनामध्ये दुष्टता ही भरलेली असते, त्याचं मन जन्मभर हे भ्रांतिमय असतं. आणि म्हणून परिवर्तित हृदय जे आहे ते परिवर्तित हृदय चरित्र आमच्या काही आम्हाला आणण्यासाठी मग या ठिकाणी पहिली गोष्ट ही सांगितली जाते की आम्ही आमच्या मनातली दुष्टता आम्ही काढून टाकली पाहिजे. आम्ही आमच्या मनातली दुष्टता प्रथम आम्ही काढून टाकली पाहिजे. कारण का तर या जगामध्ये मानवाची दुष्टता फार वाढलेली आहे. उत्पत्ती याचा 6वा अध्याय आणि 5 ते 6 वचनामध्ये आपण पाहतो की पृथ्वीवर माणसाची किंवा मनुष्याची दुष्टाई फार वाढलेली आहे. आणि म्हणून हे जैविक जीवन जगत असताना जगामध्ये दुष्टाई वाढलेली आहे. आणि म्हणून या जगाबरोबर आम्ही समरूप होऊन त्या दुष्टतेमध्ये आम्ही वाढू नये किंवा ती दुष्टता आम्ही आमच्या मनामध्ये आम्ही आणू नये. त्या दुष्टतेद्वारे आम्ही आमचं जैविक जीवन जगू नये. म्हणून या ठिकाणी उपदेशक हा आम्हाला हे मार्गदर्शन करत आहे की आम्ही दुष्टतेत न राहता ती दुष्टता आपल्या मनातून आम्ही काढून टाकली पाहिजे. कारण प्रियांनो, ही दुष्टता ही बाळपणापासूनच आमच्यामध्ये वाढत आहे. उत्पत्ती याचा 8वा अध्याय 21व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात. मानवाच्या मनातल्या ज्या कल्पना आहेत त्या बाळपणापासूनच काय आहेत, त्याच्या काही त्या आहेत, त्याच्यामध्ये त्या आहेत.
आणि म्हणून स्तोत्रकर्ता दावीद राजा देखील या गोष्टीची ग्वाही देत आहे. स्तोत्र 51:5 मध्ये आम्ही पाहतो की दावीद राजा म्हणतो की जन्मापासूनच मी पापी आहे. माझ्या आईच्या गर्भामध्ये ज्या वेळेला मी आकार घेत होतो तेव्हापासूनच मी काय आहे, पातकी आहे. स्वतः दावीद राजा या ठिकाणी त्या गोष्टीची ग्वाही देत आहे की मनुष्याच्या ठाई असणारी जी दुष्टता आहे ही दुष्टता त्याच्या बाळपणापासूनच ती आहे. आणि म्हणून मत्तई शुभवर्तमान 15 अध्याय 8व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की प्रभू म्हणतो की हे लोक कोणते लोक, तर ज्यांच्या मनामध्ये दुष्टता भरलेली आहे, ज्यांचं या जगातलं जीवन हे दुष्टमय आहे, असे हे लोक ओठांनी माझा सन्मान करीतात, परंतु त्यांचं अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. प्रभू म्हणतो की हे ते लोक की जे दुष्टाईत आपलं जीवन जगणारे आहेत, हे केवळ ओठांनी माझा सन्मान करीतात, परंतु माझ्यापासून ते किंवा त्यांचं अंतःकरण हे माझ्यापासून फार दूर आहे. आणि म्हणून प्रियांनो, हे जगिक जीवन जगत असताना आम्हाला आमच्या हृदय परिवर्तनाची आवश्यकता आहे. आमचं हृदय परिवर्तन होणं अगत्याचं आहे. जोपर्यंत आमचं हृदय परिवर्तन होत नाही तोपर्यंत या जगातलं आमचं जे चरित्र आहे ते परिवर्तित हृदय चरित्र हे होऊ शकत नाही, ते ठरू शकत नाही. स्तोत्र 97:11 मध्ये आम्ही पाहतो की स्तोत्रकर्ता म्हणतो की नीतिमान व सरळ अंतःकरण हे आमच्या ठाई आम्हाला निर्माण करणं अगत्याचं आहे. आम्ही नीतिमान असलं पाहिजे, आम्ही सरळ अंतःकरणाचे असलं पाहिजे, आम्ही मनाचे दीन असले पाहिजे. स्तोत्र 10:17 मध्ये आम्ही पाहतो स्तोत्रकर्ता म्हणतो की आम्ही मनाचे दीन असले पाहिजे. आणि म्हणून मत्तई शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 3ऱ्या वचनात आम्ही पाहतो की आत्म्याने जे दीन ते धन्य, कारण ते देवाला पाहते. जे धन्य वचन आम्हास प्राप्त झालेले आहे त्यामध्ये आम्ही पाहतो की जे आत्म्याने दीन आहेत ते प्रत्येक जण परमेश्वराला, प्रभूला पाहणार आहे. आणि म्हणून आम्ही प्रत्येकाने आमचं अंतःकरण हे परमेश्वराच्या ठाई एकाग्र करणं किंवा स्थिर करणं अगत्याचं आहे. स्तोत्र 57:7 मध्ये आम्ही पाहतो की स्तोत्रकर्ता म्हणतो की ज्याचं अंतःकरण स्थिर आहे, म्हणजे ज्याचं अंतःकरण परमेश्वराच्या ठाई स्थिर आहे. आम्हाला परमेश्वराच्या, आमच्या प्रभूच्या ठाई आमचं अंतःकरण स्थिर करणं गरजेचं आहे. आम्हाला मनाचं दीन होणं अगत्याचं आहे, यासाठी की आमचं हृदय परिवर्तन व्हावं. आणि म्हणून जे अभिवचन, जे धन्यवादामध्ये आम्ही पाहतो की जे आत्म्याने दीन ते धन्य, त्याचप्रमाणे ज्यांचं अंतःकरण शुद्ध ते देखील धन्य, कारण ते देवाला पाहतील. आणि म्हणून परमेश्वरा संबंधाने आम्हा प्रत्येकाचं अंतःकरण एक निष्ठ असलं पाहिजे. आम्ही प्रार्थना करणारे असले पाहिजे, प्रार्थनेचं जीवन जगणारे आम्ही असले पाहिजे. आणि विशेषतः या काळामध्ये आम्ही प्रार्थना योद्धे असणं हे अगत्याचं आहे. आम्ही वैयक्तिक आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या परिवारासाठी, आमच्या नातलगांसाठी, आमच्या गावातील लोकांसाठी, आमच्या राज्यासाठी, देशासाठी प्रार्थना आम्ही केली पाहिजे. आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना केली पाहिजे. आणि त्याचबरोबर
परमेश्वरावर आपण भाव ठेवला पाहिजे. आणि म्हणून प्रियानो, आजचं जे वचन परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे त्याद्वारे आम्ही पुन्हा एक वार आमच्या परमेश्वराकडे, आमच्या प्रभूकडे आपण वळूया. पुन्हा एक वार आपल्या अंतःकरणाची तपासणी आपण करूया. पुन्हा एक वार आपल्या जीवनाविषयी विचार करत असता आपलं आत्मपरीक्षण आपण करूया. आणि पुन्हा एक वार आपण आपलं अंतःकरण, की ज्या अंतःकरणाचा बदल परमेश्वराला आवश्यक आहे, ज्या हृदयाचं परिवर्तन परमेश्वराला अपेक्षित आहे, त्या आपल्या हृदयाचं परिवर्तन पुन्हा एक वार करूया. यासाठी की परमेश्वराद्वारे आम्ही आशीर्वादित व्हावं आणि परमेश्वराद्वारे त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये आपण या. देव माफ करो आणि आजचं हे वचन तुम्हासाठी प्रभू आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. पवित्र प्रभूजी, तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो यासाठी की ज्या वचनांच्या द्वारे तू आम्हाशी बोललेला आहेस, तुझ्या वचनांच्या द्वारे जे काही सद्बोध तू आम्हास केलेला आहेस, ज्या वचनांच्या द्वारे या जगिक जीवनामध्ये आम्ही आमचं हृदय परिवर्तन करावं आणि या जगिक जीवनामध्ये परिवर्तित हृदय चरित्र आम्ही प्रस्थापित करावं, त्यासाठी देखील तू सहाय्य केलंस, मार्गदर्शन केलंस. मनापासून तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि या तुझ्या कल्पाला तुझ्या पवित्र हाती देतो. या कल्पावर तुझा विपुल आशीर्वाद पाठव. या कल्पाला तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू दे. या कल्पाची तू विशेष आध्यात्मिक काळजी व्हा. सैतानाला कुठल्याच प्रकारचा वाव तू नकोस. तर सैतानापासून परमेश्वरा या कल्पाचं तू रक्षण कर. या कल्पाला तू आपल्या पवित्र हाती सुरक्षित असं ठेव, यासाठी की या कल्पाद्वारे केवळ तुझं आणि तुझंच गौरव पाहावं. पुन्हा एक वार तुझे आभार मानत तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र गोड नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पिते आहे, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची वाढ वाचते आणि जसे आम्ही आमच्या सोडले तसेच आणि आम्हास परीक्षा तर आम्हास वाईटापासून सोडले, कारण की राज्य समर्थ आहे, ही सर्व कारणीच आहे. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता प्रत्येक लहान थोरास आता आणि इथून पुढे सदा